नमस्ते. आज दादी हेल्दी किचनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे. आपण आता करत आहोत हेल्दी रगडा पॅटीस. हे ओलं खोबरं आहे, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार, थोडीशी कोबी, काजू आणि मगज बी भिजवलेली घ्यायचे 4-5 काजू आणि कोथिंबीर, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ. आता सर्व आपण मिक्सर बारीक करून घेऊया. ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण एका वाटीत काढून घेऊया. मिक्सरमध्ये आपण 1 टमॅटो बारीक करून घेऊया. हे आपला वाटाण्याचा कुकर गार झालेला आहे. ह्याच्यातनं आपण जे भोपळा ह्याच्यामध्ये शिजायला टाकला होता तो बाजूला काढून घेऊया. ही आता कढई तापलेली आहे. आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया. याला थोडंसं तेल जास्तच लागतं. जिरं आणि मोहरी, हिंग, ही आपण कोथिंबीर खोबऱ्याची, काजू आणि मगजबीची ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया. त्यामध्ये अर्धी वाटी कोबी टाकून घेऊया. ही आपण जैन रगडा पॅटीस करत आहोत. आता चातुर्मास आलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही कोबीच्या जागेवर कांदा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला, कांदा लसूण. पण मी आता जैन करते त्यामुळे कांदा लसूण टाकत नाही आहे. हे आपण कोथिंबीर त्यात भांड्यामध्ये टमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो टमॅटो टाकून घेतला आहे. अजून आपण परत चांगलं परतून घेऊया. थोडंसं तेल बाजूला सुटूपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. या अशा तेल बाजूला सुटायला लागलेलं आहे. लाल मिरची थोडीशी, धना पावडर, थोडीशी हळद, अगदी थोडासा काळा मसाला, त्याच्यात हे वाटाणे, ह्याच्यात पाणी, हे जे आपण भोपळा उकडून घेतला होता, तर बटाटा टाकणार नाही आपण ह्याच्यात. त्यामुळे हा रस्सा घट्ट होण्याकरता आपण भोपळा आणि थोडे बटाणे बारीक करून घेतले हे ह्याच्यात टाकून घेऊया. तुम्ही जर बटाटे टाकणार असाल तर 1 बटाटा पाहिजे. हे आता आपण 5-1 मिनटं चांगलं शिजून घेऊया. मध्ये मीठ टाकलेलं होतं, तर आता आपण थोडंसं कमी मीठ टाकून घेऊया. आपले छान उकळी आलेली आहे. 5-10 मिनटं रगडा झालेला आहे. छान प्रकारे घट्ट पडलेला पण आहे. तर आता आपण ह्याचा गॅस बंद करून घेऊया. आपलं इडलीचं पीठ आहे. हे पीठ 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ याप्रमाणे हे पीठ तयार करायचं आणि ताकामध्ये भिजवायचं. जर ताकामध्ये नसेल भिजवायचं तर आपण इडलीचं रात्री भिजवून ठेवतो, सकाळी करतो, तसं केलं तरी चालेल. हे लगेच करायचं म्हणून मी ह्याच्यात दही टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व इडल्या करून घेऊ. मध्ये आपण या इडल्या अशा प्रकारे करून घेऊया. त्याला झाकण ठेवून 10 मिनटं ह्या गॅसने धुवून घेऊया आपण इडल्या. या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. या अशा हात घातल्या तरी निघताय. हा आता आपण रगडा
पीठ ह्याच्यामध्ये काढून घेऊ. ते आपण 5-1 मिनटं चांगलं शिजून घेऊया. ह्याच्यामध्ये आता आपण रगडा टाकून घेऊया. ह्याच्यावर आता आपण असं छान रगडा टाकून घेऊया. तर हे झालं आपलं रगडा पॅटीस तयार. विदाऊट बटाटे, विदाऊट ब्रेड. करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हेल्दी आणि सुंदर रगडा पॅटीस नक्की करून पहा.